सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार. नुकत्याच काल झालेल्या कुकुडवाड जिल्हा परिषद गटाच्या निकालाच्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद घेत आहे. खऱ्या अर्थाने गेल्या 16 दिवसामध्ये कुकुडवाड गटामध्ये मी भाजपच्या चिन्हावरती आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. निवडणूक म्हटलं की हार जीत ही असतेच. त्या पद्धतीनं माझा पराभव झाला आणि तो मी स्वीकारला. परंतु मी खास करून कुकुडवाड गटातील सर्व मतदारांना मनापासून आभार व्यक्त करतो की मला 16 दिवसामध्ये 13,919 मतदान करून माझ्यावरती विश्वास ठेवला. त्याबद्दल मी सर्व मतदारांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसं पाहिलं तर मी नौका उमेदवार त्या ठिकाणी होतो. खऱ्या अर्थाने मी आजपर्यंत माझ्या इतिहासामध्ये ज्या आत्तापर्यंत ज्या निवडणुका लढल्या त्या मी कधीच हरलेलो नाही. मी ग्रामपंचायतीचा सरपंच झालो, सोसायटीचा चेअरमन झालो, मार्केट कमिटीचं सदस्य झालो, मार्केट कमिटीचं सभापती झालो, त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य झालो, DPTC मेंबर झालो. त्याच्यानंतर मी सिद्धनाथ पतसंस्थेचं इलेक्शनमध्ये संचालक झालो आणि आता मी चेअरमन झालो. परंतु हे इलेक्शन मला कमी कालावधी राहिल्यामुळं थोड्या का फरकाने मी हारलो. खऱ्या अर्थाने आदरणीय भाऊंच्यावरती या गटातील लोकांनी खूप प्रेम केलं आणि भाऊंनी त्या विश्वासास पात्र राहतील ह्याच्यावरती मला उमेदवारी दिली. स्थानिक लोकांची मागणी होती, परंतु पुढची व्यक्ती त्या ताकदीची होती. त्यांनाही मला आज काय बोलायचं नाही. मी त्या तिन्ही उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो, कारण आज ते जिंकून आले तर आले, त्यांनाही माझ्या शुभेच्छा राहतील. परंतु इलेक्शन हे काल निकाल लागला झालं, पण कुणी भारावून जाऊ नये, अतिउत्साही राहू नये एवढीच माझी त्यांना विनंती राहील. की कुणाच्या घरात गुलाल टाकणं किंवा कुणाच्या दारात फटाकडं वाजवणं हे चुकीचं आहे. लोकशाही पद्धतीनं आपण निवडून आला त्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. शेवटी लोकांच्या हातातली इलेक्शन असतं, मतदान हे लोकांच्या हातातून होतं. त्यामुळं वाईट काय करू नका आणि भाऊंच्यावर कुणी घसरण्याचा प्रयत्न करू नका. माझ्या आज पत्रकार परिषदेत विनंती आहे त्यांना, जर तुम्ही भाऊंच्यावर जर बोलला तर आम्हालाही त्या गोष्टीवरती बोलावं लागेल आणि ज्यावेळेस आम्ही खालची पातळी गाठू तेव्हा तुम्ही समजून जावा की काय करायचं. कारण या भागाचा विकास करण्याची जबाबदारी माझ्यावरती भाऊंनी दिली आणि मी आज मी तुम्हाला सगळ्या कुकुडवाड गटातील सगळ्या जनतेला मनापासून सांगतो की इथून पुढे जे जे काय लागेल कामाच्या बाबतीतलं, विकासाच्या बाबतीतलं, ते सर्व करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. ती तशीच राहील. मी 5 वर्ष तुमच्यासाठी सेवेत राहील. जे जे कामाचे आश्वासनं दिलेत ती कामं पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावरती राहील. त्यामुळं मी कुकुडवाड गटामध्ये सक्रिय राहीन, लोकांची सेवा करेन, प्रत्येक लोकांच्या अडीअडचणीमध्ये राहीन. खऱ्या अर्थाने वरकुटे गटात तसं म्हटलं तर स्वतः उमेदवार जे आहेत ना, अनिल भाऊ देसाई, ते स्वतःच्या गावात मायनस आहेत. दुसरे उमेदवार आमच्या विक्रम शिंगाडे आहेत, त्यांच्याही गावात मी प्लसमध्ये आहे. जवळजवळ बनगरवाडीमध्ये मी 92 मतांनी प्लस आहे, वरकुट्यात मी 28 मतांनी प्लस आहे. पण माझ्या खालचा आनंदराव खरात पंचायत समितीचे उमेदवार आहेत, ते जवळजवळ वरकुट्यात 570 मतांनी लीडवर आहेत. शेवटी लोकांनी आम्हाला स्वीकारलं, पण काही गोष्टीत लोकांनी आम्हाला नाकारलं. त्याच्यावरती आम्ही नक्की अभ्यास करू. आम्ही कोणावरती नाराज नाही. पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनापासून तन मनाने माझं काम केलं, त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो.